नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज काय झालं, तर आपला जो भारतीय चलन आहे रुपया, त्याची मोठी अशी घसरण झालेली आहे. ती घसरण ही ऐतिहासिक अशी घसरण आहे, कारण एवढा घसरणे म्हणजे हे कधी झालेलं नव्हतं. तर ही घसरण म्हणजे 94.30 म्हणजे 94 रुपये आणि 30 पैसे इतकी घसरण झालेली आहे. तर ही घसरण का होते आणि ती कशी होते, तर आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सतत ऐकतोय की डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली आहे. पण हा रुपया नक्की का घसरतोय? याचा आपल्या खिशावर काय परिणाम होतोय? तर आपण या व्हिडिओमध्ये आपण थोडं सोप्या भाषेत समजून घेऊ. तर याचे काही मुख्य कारणे आहेत. तर ते म्हणजे अमेरिकन डॉलरचा वाढता प्रभाव. जेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होते किंवा तिथली मध्यवर्ती बँक US फीड व्याजाचे दर हे वाढवते, तेव्हा भारतातील किंवा जगातील गुंतवणूकदार आपला पैसा भारतातून काढून अमेरिकेत गुंतवतात आणि त्यामुळे डॉलरची मागणी ही वाढते आणि म्हणून साहजिकच आहे, रुपया हा कमकुवत होऊन जातो. आणि भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त तेल आयात करतोय. हे तेल खरेदी करण्यासाठी आपल्याला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात आणि तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर हे वाढतात. तेव्हा भारताला जास्त डॉलर्स खर्च करावे लागतात, कारण ज्यामुळे रुपयावर दबाव येतोय आणि त्यावेळेस रुपया हा घसरत असतोय. आणि सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर आपण परदेशातून जेवढं सामान किंवा काही साधन विकत घेतोय, त्या तुलनेत आपण कमी सामान विकतोय. जेव्हा आयात जास्त आणि निर्यात कमी होते, तेव्हा डॉलर बाहेर जास्त जातोय आणि रुपयाची किंमत कमी होते. रशिया युक्रेन युद्ध असो किंवा मध्य पूर्वेतील तणाव असो, जेव्हा जगात अनिश्चिततेचे वातावरण असते, त्यावेळेस गुंतवणूकदार सुरक्षित चलन म्हणून डॉलरला आपली पसंती देतात. तर आता तुम्हाला वाटेल की रुपया घसरला तर माझं काय नुकसान, बरोबर? तर मित्रांनो, आयात महागल्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढतात. परिणामी वाहतूक खर्च वाढून भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तू ज्या आपल्याला जीवनामध्ये दररोज लागतात, अशा वस्तू महाग मिळतात. आणि म्हणून जर तुमचे कोणी नातेवाईक परदेशात शिकत असतील किंवा तुम्हाला फिरायला जायचे असेल, तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वस्तूंचे सुट्टे भाग आयात केले जातात आणि त्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ होऊ शकते. पण रुपया घसरल्याचे काही फायदेही आहेत. तर जे लोक भारतातून माल बाहेर पाठवतात, उदाहरणार्थ IT कंपनी आहे, शेतीमाल निर्यातद्वार आहेत, जे शेतीमालाची निर्यात करतात, ते
त्यांना डॉलरच्या बदल्यात जास्त रुपये मिळतात. तर मग हा फायदाच आहे. परदेशी पर्यटकांना भारत स्वस्त वाटू लागतोय, ज्यामध्ये भारतातील पर्यटनाला चालना मिळू शकते. निष्कर्ष काय म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर काय, रुपयाची घसरण ही केवळ भारताची समस्या नाही, जागतिक घडामोडीचा तो एक परिणाम आहे. RBI वेळोवेळी पावले उचलत आहेत, कारण रुपया सावरायचा प्रयत्न करत असते. तर तुम्हाला काय वाटले? रुपयाची घसरण ही थांबवण्यासाठी आपण काय करायला हवं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.